हरिओम, माझं नाव नेहा वळवीकर. मी सारस्वत बँकेत जॉबला आहे आणि माझं केंद्र वरळी गावपास. आता 2013 सालचा हा अनुभव आहे. महेश सिंह जानते यांच्या घरी दरवर्षी पादुका पूजनचा सोहळा साजरा व्हायचा. तसं ते 2013 हे साल 5वं वर्ष होतं पादुका पूजनाचं. त्यामुळे तो एकदम थाटात आणि मस्त जल्लोषात करायचं असं ठरलं होतं. हे महेश सिंह हे वरळीच्या एरियामध्ये राहत असल्यामुळे वरळी गावाला भरपूर याच्यामध्ये सेवा करायला अशी संधी मिळाली. आता आमच्या केंद्रातल्या लोकांनी यंगस्टर्स टीम आणि सगळे पूर्ण कार्यकर्ते भक्त सगळीजण गुणसंकीर्तन आपण वेगळ्यारित्या कुठल्या तरी याच्याने करूया असं ठरवलं. म्हणजे सगळ्यांनी ठरवलं आपण नाट्य स्वरूपात गुणसंकीर्तन हे करायचं. आता बऱ्याचशा बायका आमच्या केंद्रातल्या अशाही होत्या ज्यांनी कधी स्टेजची पायरीही गाठलेली नव्हती, पण त्याही त्यात सामील व्हायला तयार झाल्या की नाही आम्हाला सुद्धा गुणसंकीर्तनाचा एक भाग व्हायचा. सगळी तयारी सुरू झाली. गुणसंकीर्तनाच्या सोबतच दिंडी आणि लेझिम हेही करायचं असंही ठरलं होतं. यंगस्टर्सची पूर्ण टीम तेही सांभाळत होते. ते सकाळी संध्याकाळ हे सगळ्या वेळेमध्ये जसं ॲडजस्ट होईल तसं लेझिम दिंडीचे गजर प्रॅक्टिस करत असत आणि सगळं करत करत संध्याकाळचा वेळ सगळीजणं गुणसंकीर्तनाला देत. कंटेंट सगळ्यांनी गोळा केलेला, पण तो प्रॉपरली मांडता येत नव्हता. आता तो नाट्य स्वरूपात आणायचा तर तो लिहिला पण चांगल्यापणे गेला पाहिजे आणि तो एकदम पण जास्त मोठाही होता कामा नये. सगळेजण विचार करतात कसं करावं. खूप दिवस ह्याच्यातच निघून गेले, पण ते काही नीटरित्या होत नव्हतं. शेवटी बापूंकडे सगळ्यांनी गारणं घातलं, बापू तुम्हीच ह्याच्यातून मार्ग काढा. आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की खूप छान पद्धतीने व्हावं, काहीतरी वेगळं करावं, पण ते आमच्याने होत नाही. आणि आपले बापू जसं आपल्याला सांगतात, तुम्हाला एखादी गोष्ट होत नसेल तुम्ही त्या मोठ्या आईला आणि तुमच्या गुरूंना सांगा, देवा तूच माझ्याकडनं हे करून घे. आणि हेच आमच्याकडनं कुठेतरी राहत होतं. ज्या क्षणी आम्ही सगळ्यांनी मिळून बापूंना सांगितलं की बापू तुम्हीच हे गुणसंकीर्तन करून घ्या, त्याच रात्री आमच्या केंद्रातील एक पुनीत सिंह म्हणून आहेत, पुनीत सिंह शेवाळे, त्यांच्याकडून एका रात्री बापूंनी पूर्ण स्क्रिप्ट लिहून घेतली आणि ती स्क्रिप्ट आमच्या हातात दुसऱ्या दिवशी रेडी होती. आता फक्त गरजेचं होतं की ते सगळ्यांना वाटणं, कुणी काय बोलायचं, कुठपर्यंत कसं आपण मॅटर डिस्ट्रीब्यूट करणार हे सगळं करायचं. ते चालू असताना दिंडीचं चालू होतं, लेझिमचं चालू होतं. आता स्क्रिप्ट सगळी डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर यंगस्टर्सच्या मनात आलं सगळ्यांच्या की आपण त्या विषयांशी निगडीत असे इमेजेस गोळा करूया आणि ते PPTच्या मार्गाने लोकांना दाखवूया, म्हणजे जी लोक नवीन आलेले भक्त असतील त्यांनाही बापूंबद्दल माहिती इझिली कळू शकेल. आता त्यासाठी सगळेजण इमेजेस गोळा करत होते. त्या इमेजेसचा PPT तयार करायला माझा लॅपटॉप वापरला जात होता. माझ्या लॅपटॉपचा एक मेजर प्रॉब्लेम होता की त्याचा फॅन बंद पडला होता. तो अवघे 15 मिनिटच चालू शकत होता. 15 मिनिटांच्या वरती तो तगच धरू शकत नव्हता. पण तरीही सगळीजण हे दिंडी परत लेझिम गुणसंकीर्तन हे सगळं सांभाळत रात्री ते करायला बसायचे. थोडासा वेळ काम करून मग थकून सगळे आराम करायचे. आयत्या वेळेला आपण तिथे कोणता वापरायचा गुणसंकीर्तनाच्या वेळेला, तर तेव्हा म्हटलं राकेश सिंह म्हणून आपल्या केंद्रातले त्यांचा लॅपटॉप आपण वापरायचा हे ठरलं होतं. त्यानुसार सगळे तयारीत होते, काम चालू होतं. सगळेजण एकदम जोशात सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत होते. बघता बघता तो दिवस जवळ आला. गुणसंकीर्तन करायचं हे छानपैकी व्हायला पाहिजे. सगळेजण त्याच जल्लोषात. सकाळचं दिंडीचं सुरू झालं, लेझिम सुरू झालं, त्याच्याने बापूंचं आगमन झालं, बापूंचं पादुका पूजन सुरू झालं. त्यानंतर अख्ख्या दिवसातले जे जे प्रोग्राम्स रचलेले होते त्यानुसार ते नीट पार पडले. संध्याकाळच्या 6 वाजता गुणसंकीर्तनाचा प्रोग्राम हा अरेंज झाला होता. सगळी टीम आपल्या हव्या तशा कॉस्ट्युम्समध्ये, जे ठरलेल्या कॉस्ट्युम्समध्ये श्रद्धावानांच्या ड्रेस कोडमध्ये आलेले होते. ते आल्यानंतर आता स्टेजवर 5 मिनिटात जाणार, त्याच्या आधी सगळं आम्ही चेक करून घेतलं की सगळे लॅपटॉप, म्हणजे राकेश सिंहचा लॅपटॉप कनेक्ट होतोय ना, तर हां सगळं होतंय. LED आणलेले होते, LED TV सुद्धा नीट कनेक्ट होतात, सगळं काही नीट चालतंय हे बघितलं आणि आम्ही सगळे स्टेजवर गेलो. त्यात अक्षय सिंह आणि आम्ही त्या लॅपटॉपचं, म्हणजे आम्हाला माहीत होतं की काय कुठपर्यंत आहे, कुठे काय ठेवलेलं आहे, सगळ्या गोष्टींचा अंदाज होता. स्टेजवर गेलो, आम्ही सुरू करणार गुणसंकीर्तन, बापूंचं नामस्मरण सुरू करणार तितक्याच लॅपटॉप बंद पडला. आता राकेश सिंहचा लॅपटॉप कसा बंद पडेल हा आमच्या मनात प्रश्न पडला. मग आम्हाला स्टेजवरून खाली बोलवलं गेलं
की बराच वेळ होतोय आणि लॅपटॉप चालत नाही. आम्हाला वाटलं की माझाच लॅपटॉप कनेक्ट केला आणि ज्याचा इश्यू आहे आणि त्यामुळेच हा गोंधळ होतो. त्यांना सांगितलं की असं नाही, आपण तो कनेक्ट करूया. ते म्हणतात की नाही, राकेश सिंहचाच लॅपटॉप कनेक्ट केलेला आहे पण तो चालत नाही. आम्हा सगळ्यांना क्षणभर भरपूर टेन्शन आलं. कळत नव्हतं की काय करावं. एवढं सगळं LED वरती सगळा खर्च केलेला, केंद्रातील मोठ्या सिनियर्सची परमिशन घेऊन आम्ही सगळ्याची सोय केलेली होती, पण ऐत्या वेळेला हे काही होत नव्हतं आणि सगळ्या यंगस्टरचा चेहरा एका क्षणात पडला. बाकी सगळं गुणसंकीर्तनाची सगळी टीम तयारीत होती. ते स्टेजवर तिथे उभेच. सगळी लोकही आमच्याकडे अगदी प्रश्नार्थक चिन्हाने असं बघत होते. आम्हाला कळत नव्हतं काय करावं. तितकेच महेश सिंह आमच्याजवळ आले. त्यांनी आम्हाला धीर देत म्हटलं की हे बघा, आता जे काही आहे, हा टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम जे काही आहे ते सॉर्ट होईल. तुम्ही सरळ त्या लॅपटॉपला, तुझा जो लॅपटॉप आहे तो कनेक्ट कर आणि त्याला उदी लाव. उदी लावून 5 वेळा बापूंचा ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः हा जप म्हण आणि मग तुम्ही स्टेजवर जाऊन सुरू करा. जो होगा सो देखा जाएगा. त्यांच्या शब्दांनी आम्हाला थोडा धीर आला. उदी लावून जप करून बापूंचं नामस्मरण करून आम्ही स्टेजवर गेलो. अक्षय सिंह, मी, आम्ही स्टेजवर गेल्यानंतर गुणसंकीर्तन एकदम फ्लोमध्ये झालं सुरू. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या बायकांनी कधी आजपर्यंत स्टेजची पायरीही चढली नव्हती, ज्या प्रॅक्टिसच्या वेळेला दरवेळेला चुकत होत्या, त्यामुळे आम्ही एक डमी म्हणून बाजूला ठेवून दिली होती व्यक्ती की बाबा हे चुकले तर ह्यांनी सावरून घ्यायला हवं. त्यांची कुणाचीही गरजच पडली नाही. गुणसंकीर्तन हे एकाही चुकाशिवाय एकदम सुंदररित्या पार पडलं. सगळीकडे सगळ्या टीमचं कौतुक 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 हेच होतं. सगळेजण श्रीराम 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 असं म्हणत म्हणत स्टेजवरून खाली उतरले. पुढे होतं महाआरतीचा सोहळा. महाआरतीसाठी जाण्यासाठी सगळेजण आता पुन्हा तयारी. गजर, महाआरती करायची, चला चला, कोण कोण ज्यांना ज्यांना नेमलेले ते सगळे तयारीत होते. तर म्हटलं आता बघूया तरी आपण एवढं केलेल्याचं काय झालंय. तर लॅपटॉपच्या जवळ गेलो. त्याला विचारलं, काय रे बाबा, तर काय झालं का की नाहीच चालू झालं ते. तर तो म्हटलं झालं ना, आपल्या पूर्ण गुणसंकीर्तनाच्या वेळेला आपण जे स्लाइड शोज लावलेले होते, जे काही टाकलेली इन्फॉर्मेशन होती ती सगळी प्ले झाली. तर आम्हाला वाटलं चला बाबा, राकेश सिंहचा तरी लॅपटॉप चालू झाला हे आमच्या मनात. आणि म्हटलं बरं झालं, बापूंची कृपा आहे की राकेश सिंहचा लॅपटॉप पूर्ण वेळ चालला. आधी तर बंदच पडला होता, नशीब त्याने तरी साधली. तितकं तिथे लॅपटॉप हँडल करत असलेला मुलगा बोलला, अरे राकेशचा नाही नेहा, तुझा लॅपटॉप चालत होता. आम्हाला क्षणभर कळे नाही कसं शक्य आहे. जो लॅपटॉप 15 मिनिटाच्या वर 1 मिनिटही थांबू शकत नव्हता, तो बंद पडायचा, तो 2 तास कसा बरा चालू शकतो. मग आम्ही त्याला विचारायला लागलो, अरे कसं पॉसिबल आहे. तो म्हणतो अजूनही तो तुझाच लॅपटॉप कनेक्टेड आहे, तू बघू शकतेस, इथे समोर आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो लॅपटॉपच चालत होता. जो लॅपटॉप 15 मिनिटाचे 1 क्षणही वर चालू शकत नव्हता, तो 2 तास चालला होता. तर आम्ही अक्षय सिंह आणि मी एकमेकांकडे अगदी आश्चर्याने बघत होतो की कसं शक्य. त्यात विनायक बोलला, तुम्हाला आठवत आहे का तुम्ही गुणसंकीर्तनाला स्टेजवर जायच्या आधी काय केलं होतं. आणि म्हटलं की हो, आम्हाला महेश सिंह बोलले तर उदी लावा लॅपटॉपला आणि 5 वेळा बापूंचं जप करा, बापूंना सांगा आणि सरळ वर या. म्हणे तेच तर आहे, तुम्ही उदी लावलीत आणि बापूंचं स्मरण केलं, झालं. तो लॅपटॉप एवढ्या वेळ त्याच जोरावर चाललाय. एकदाही आम्हाला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. नाही तो गरम झाला, ना त्याचा फॅनचा काही इश्यू झाला, काहीच नाही. आणि तो लॅपटॉप आम्ही घरी आणल्यानंतर त्याचा फॅन तरी बिघडलेलाच होता. हे अशक्य गोष्ट फक्त आपले सद्गुरूच शक्य करू शकतात हे आम्हाला त्या क्षणात लक्षात आलं. कळत नव्हतं की काय म्हणावं आणि बापूंची लीला किती अगाध आहे. म्हणजे एखाद्या त्यांच्या लेकरांचे कष्ट ते कधीच फुकट जाऊ देत नाही. त्यांना माहित होतं की या पोरांनी एवढा जीव ओतून ह्या सगळ्यासाठी केलेलं आहे, त्याला कसं आपण होऊ देणार. बापूंनी ते पूर्णपणे नीट सॉल्व्ह केलं आणि ते आमच्या जे काही इच्छा होती ती बापूंनी पूर्ण केली. हरिओम श्रीराम.